नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आताची एक मोठी बातमी. इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे 5 जुलैला मुंबईमध्ये एकत्र रस्त्यावरती उतरणार आहेत. मात्र याआधी आज मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांच्या वतीनं आयोजित केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत ठाकरेंच्या शिवसेनेकडून हिंदी संदर्भातल्या जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये मराठी पत्रकार संघाच्या बाहेरच्या परिसरामध्ये स्वतः उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या जीआरची आणि प्रतिकात्मक पुतळ्याची होळी करण्यात आली. 5 तारखेला 5 जुलैला भव्य नव्हे तर महाभव्य असा मोर्चा काढण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी बोलूनही दाखवला. आपण जर पाहिलं तर आता ठाकरेंच्या आणि या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी थेट या ठिकाणी शासन निर्णयाचा पुतळा बनवून तो जाळलेला आणि त्यामुळे या ठिकाणी रस्ता रोको सुद्धा झालेला आहे. मुंबई पोलिसांकडून त्यांना साईडला करण्याचं काम जे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, इथले विभाग प्रमुख असतील आणि इतर पदाधिकारी सगळे जे ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी थेट शासन निर्णयाचा पुतळ्याचा जीआर जो आहे तो जाळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली होती आणि त्याचा हा संपूर्ण जीआर जो आहे तो जाळण्यात आलेला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या ठिकाणी आहेत, सोबतच इतर ठाकरेंचे सगळेच पदाधिकारी जे ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या शासन निर्णयाची होळी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि घोषणाबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणातून करण्यात आलेली आहे. पोलिसांकडून ही गर्दी पांगवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. खरं तर रस्ता जाम झाला आहे. आपण जर पाहिलं तर वाहतूक कोंडी या संपूर्ण रस्त्यावर झालेली आहे, कारण की रस्त्यावरच थेट जो आहे तो पुतळा जाळण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर आता पोलिसांना गर्दी पांगवण्यात यश आलेलं आहे, पण वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेली आहे. रस्त्यावर पुतळा जाळल्यामुळे गाड्या ज्या आहेत त्या अडवल्या गेल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वाहतूक कोंडी आणि पोलीस ही वाहतूक कोंडी आणि हे संपूर्ण कार्यकर्ते पांगवण्याचं काम पोलिसांकडून सतत सुरू आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्यावर नेमकं सत्ताधारी पक्षाकडून काय उत्तर येणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई.